इतिहासाची पानं चाळताना काही कहाण्या अशा मिळतात ज्या अक्षरशः हरवून गेल्या होत्या. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या नजरेतून आपण थेट 2300 वर्षांपूर्वीचा भारत पाहणार आहोत. चला सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. कधी विचार केलाय का की साधारणपणे 2300 वर्षांपूर्वी आपला देश, भारत कसा दिसत असेल? म्हणजे तिथले लोक कसे असतील, समाज कसा असेल, त्यांची लाईफस्टाईल कशी असेल, हे सगळं जाणून घ्यायचं तर कसं? याचं उत्तर आपल्याला एका अशा व्यक्तीच्या लिखाणात सापडतं ज्याची स्वतःची गोष्ट इतिहासातून जवळजवळ गायबच झाली होती. म्हणजे विचार करा, आपण आता एका ऐतिहासिक डिटेक्टिव्हसारखं काम करणार आहोत. विखुरलेले तुकडे, पुरावे एकत्र जोडून एक पूर्ण चित्र तयार करणार आहोत. तर कोण होता हा मिस्टिरियस आयविटनेस? याचं नाव होतं ॲरिस्टोबुलस ऑफ कॅसांड्रिया. हो, तो सिकंदरच्या सैन्यात होता, पण त्याची ओळख फक्त एवढीच नव्हती. हा ॲरिस्टोबुलस म्हणजे एक अजब रसायन होता. तो एक इतिहासकार होता, म्हणजे त्याला गोष्टी लिहून ठेवायला आवडायचं. तो एक इंजिनियर होता, त्यामुळे त्याला टेक्निकल गोष्टी कळायच्या. आणि तो एक मिलिटरी ऑफिसरही होता, म्हणजे त्याला युद्ध, स्ट्रॅटेजी सगळं कळत होतं. या सगळ्यामुळे काय झालं तर तो एक जबरदस्त निरीक्षक बनला, बारीक-सारीक गोष्टी टिपणारा. पण थांबा, इथेच तर कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. ॲरिस्टोबुलसने जे मूळ पुस्तक लिहिलं होतं ना, द हिस्ट्री ऑफ अलेक्झांडर, ते आज अस्तित्वातच नाहीये, पूर्णपणे नष्ट झालंय. मग आता प्रश्न पडतो की जर पुस्तकच नाहीये तर त्यानं काय लिहिलं हे आपल्याला कळलं कसं? आणि इथेच तर खरी गंमत आहे. जरी त्याचं मूळ पुस्तक हरवलं असलं ना, तरी त्याचे शब्द हरवले नाहीत. ते चक्क दुसऱ्या लेखकांच्या पुस्तकांमधून वाचले आणि आज आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. हे कसं झालं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. स्टेप 1, ॲरिस्टोबुलसने त्याचे अनुभव लिहिले. स्टेप 2, त्याचं ओरिजिनल पुस्तक हरवलं. स्टेप 3, त्याच्यानंतर जे इतिहासकार आले जसे की ॲरियन आणि स्ट्रॅबो, त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये ॲरिस्टोबुलसच्या पुस्तकातून कोट्स घेतले, संदर्भ दिले. आणि स्टेप 4, याचमुळे त्याचे अनुभव, त्याचे शब्द तुकड्या तुकड्यांमध्ये का होईना पण आज आपल्यापर्यंत सुरक्षित आहेत. चला तर मग आता हे विखुरलेले तुकडे जोडून पाहूया की 2300 वर्षांपूर्वीच्या भारताचं चित्र कसं दिसतं. ॲरिस्टोबुलसने नेमकं काय काय पाहिलं होतं? सगळ्यात आधी तर ॲरिस्टोबुलस इथल्या निसर्गाने अक्षरशः थक्क झाला होता. त्याने सिंधू नदी आणि तिच्या प्रचंड मोठ्या उपनद्यांबद्दल लिहिलंय. पाण्याचं ते अफाट रूप बघून तो प्रभावित झाला होता. आणि सगळ्यात जास्त आश्चर्य त्याला कशाचं वाटलं असेल तर ते म्हणजे वडाच्या झाडाचं. त्याने लिहिलंय की इथे अशी मोठी झाडं आहेत ज्यांच्या फांद्याच पुन्हा जमिनीत जातात आणि नवीन मुळं तयार होतात. विचार करा, एका ग्रीक माणसासाठी हे किती अविश्वसनीय असेल. फक्त निसर्गच नाही तर त्याने इथला समाज आणि शेतीबद्दलही खूप इंटरेस्टिंग गोष्टी लिहून ठेवल्यात. तो म्हणतो की भारताची जमीन प्रचंड सुपीक आहे, येथे सिंचनाच्या उत्तम सोयी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. त्याला इथले लोक खूप मेहनती वाटले. आणि एक गोष्ट त्यानं खास नोंद केली आहे ती म्हणजे समाजात एक प्रकारची नैतिक शिस्त होती. तो स्वतः एक मिलिटरी ऑफिसर होता, त्यामुळे त्याचं लक्ष युद्धाच्या पद्धतींकडे जाणं साहजिक होतं. त्यानं लिहिलंय की भारतीय लोक युद्धात हत्तींचा वापर करतात आणि हे अवाढव्य हत्ती बघून ग्रीक सैनिकांची अक्षरशः भंबेरी उडाली होती. पण फक्त युद्धच नाही, त्याचा इथल्या साधू आणि तत्त्वज्ञांशी पण संपर्क आला. आणि तो म्हणतो की त्यांच्या ज्ञानानं, त्यांच्या विचारांनी ग्रीक लोक प्रचंड प्रभावित झाले होते. ठीक आहे, त्यानं काय काय पाहिलं हे तर आपण बघितलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की त्यानं जे लिहिलंय ते कितपत खरं मानायचं, म्हणजे त्याचं हे वर्णन किती विश्वसनीय होतं. हे बघा, कोणत्याही ऐतिहासिक माहितीचं विश्लेषण करताना दोन्ही बाजू बघणं गरजेचं असतं. ॲरिस्टोबुलसची सगळ्यात मोठी ताकद काय तर तो आय विटनेस होता. तो स्वतः तिथे होता आणि त्यानं उगाच गोष्टी फुगवून सांगितल्या नाहीत. पण काही मर्यादाही होत्या. एकतर तो ग्रीक होता, त्यामुळे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. दुसरं, ओरिजिनल पुस्तकच नाहीये आपल्याकडे. आणि तिसरं म्हणजे कल्चरल फरक, त्यामुळे काही गोष्टी समजून घेताना त्याची चूक झाली असू शकते. पण ह्या मर्यादा असूनसुद्धा इतिहासासाठी ॲरिस्टोबुलसचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. उलट ते खूप मोठं आहे. ते कसं? चला बघूया. इतिहासकार त्याला त्याच्या काळातल्या इतर लेखकांपेक्षा जास्त रिलायबल मानतात. याचं कारण साधं आहे, तो ऑन द स्पॉट होता. त्यानं आयक्यू गोष्टींवर नाही तर स्वतः जे पाहिलं, जे अनुभवलं त्यावर भर दिला. तर मग त्याचा वारसा इतका महत्त्वाचा का आहे? एक, त्याच्यामुळे आपल्याला सिकंदरच्या भारत मोहिमेची बारीक-सारीक माहिती मिळते. 2, आपल्याला प्राचीन भारताचा भूगोल आणि समाज कसा होता याची एक दुर्मिळ झलक मिळते.
3 हे इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीला पडताळून बघायला मदत करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2 मोठ्या संस्कृती जेव्हा पहिल्यांदा एकमेकांसमोर आल्या तेव्हा नेमकं काय घडलं याचं चित्र आपल्या समोर उभं राहतं. थोडक्यात सांगायचं झालं तर ॲरिस्टॉब्युलसने जे काही लिहून ठेवलंय ते म्हणजे प्राचीन जगाकडे पाहण्यासाठी असलेली एक छोटीशी अर्धवट उघडी पण खूप खूप मौल्यवान खिडकी आहे. जरी पूर्ण पुस्तक नसलं तरी हे जे काही तुकडे आज आपल्याकडे आहेत ना, ते भारताच्या प्राचीन इतिहासावर जबरदस्त प्रकाश टाकतात. आणि जाता जाता एक विचार, फक्त कल्पना करा की उद्या कुठेतरी उत्खननात ॲरिस्टोबुलसचं ते हरवलेलं मूळ पुस्तक सापडलं तर प्राचीन भारताची अजून कोणकोणती रहस्य त्यातून बाहेर येतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?